Okay friends, in previous lecture we are discussed about the entire informations about the biotechnological and its application. Simple form मध्ये या टॉपिक मधली मेन थीम काय आहे? बायोटेक्नॉलॉजीचा कोणकोणत्या फील्ड्स मध्ये बेनिफिट आहे आणि तो कशा प्रकारे बेनिफिट्स इंट्रोड्यूस केला आहे. तर या टॉपिक मध्ये आपण चार पार्ट्स पाहिलेले आहेत. एकाला नाव दिलं आपण ॲग्रिकल्चरल, दुसरा आहे मेडिसिन, तिसरा आहे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आणि चौथा आहे इथिकल इश्यू. तर या चार पार्ट्स मध्ये कोणकोणत्या प्रकारे आपण बायोटेक्नॉलॉजीचा बेनिफिट्स घेतलेला आहे हा आपल्याला या टॉपिक मध्ये डिस्कस करायचा आहे. पहा त्यातला फर्स्ट आर्टिकल कोणता? ॲप्लिकेशन्स इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर मध्ये जे बेनिफिट्स आहेत त्यांच्यावर या टॉपिक मध्ये आपण दोन पार्ट्स पाहणार आहेत. एक जो ज्याला म्हटलं आपण बॅसिलस thuringiensis किंवा बीटी कॉटन क्रॉप आणि दुसरा आहे ज्याला म्हणतो आपण पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज किंवा इन्सेक्टिसाइड्स अगेन्स्ट ज्याला आरएनए इंटरफरन्स किंवा आरएनए सायलेन्सिंग. ह्या दोन बीटला आपल्याला इथं डिस्कस करायचे. त्यातला फर्स्ट पार्ट ॲग्रिकल्चरल फील्ड्स मध्ये वन ऑफ द पार्ट्स दॅट इज कॉल्ड इथं एक पार्ट असा लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी ह्यूमन पॉप्युलेशनची जी ग्रोथ आहे ॲज कम्पेअर टू जे फूडची डिमांड्स आहे ती फूडची डिमांड्स इज नॉट इनफ फॉर द ग्रोईंग पॉप्युलेशन. म्हणजे जेवढं अवेलेबल फूड आहे किंवा जेवढं इन्क्रीजिंग फूड आहे त्या इन्क्रीजिंग ॲव्हरेज यील्डच्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन हे मोर ग्रोथ होतं. त्यामुळं फूड इज नॉट इनफ फॉर द ऑल ह्यूमन पॉप्युलेशन. दॅट इज नॉन ॲज द क्वांटिटी अँड क्वालिटी. क्वालिटीमध्ये फूड नव्हतं आणि क्वांटिटी ही लेस होतं. याच्यासाठी जे मेन तीन पार्ट्समध्ये बेसिस आहेत त्यापैकी फर्स्ट पार्ट या ठिकाणी दिला दॅट इज कॉल्ड इथं काय म्हटलं आपण त्याला? ॲग्री किंवा ॲग्रो केमिकल बेस्ड ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरलमधील कोणत्या पार्टचा युटिलायझेशन्स केला तर फूडची डिमांड असल्यामुळं मोर अँड मोर ॲव्हरेज यील्ड इन्क्रीज करण्यासाठी त्या ठिकाणी कोणते ॲग्रिकल्चर्स केलं आपण? ॲग्रो केमिकल बेस्ड ॲग्रिकल्चर. खूप महत्त्वाचा शब्द आहे ॲग्रोकेमिकल. ॲग्रोकेमिकल मीन्स द सम केमिकल कंपोनंट्स विच इज युटिलाइज्ड इन ॲग्रिकल्चरल फीड्स ड्यू टू द इन्क्रीज इट्स ॲव्हरेज यील्ड. कोणत्याही क्रॉप प्लांटचं किंवा फूड प्लांटचं जे ॲव्हरेज यील्ड इन्क्रीज करायचं आहे त्यासाठी डिफरंट टाईपच्या केमिकलचा युटिलाइज केला जातो, डिफरंट टाईपच्या फर्टिलायझरचा उपयोग केला जातो, डिफरंट टाईपच्या पेस्टिसाइडचा उपयोग केला जातो आणि प्लांट्सचं जे क्रॉप यील्ड आहे ते इन्क्रीज केलं जातं. ॲक्च्युअल 1960मध्ये जे आपण ग्रीन रिव्होल्यूशन म्हटलं त्या ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये जे लोकल क्रॉप प्लांट्सचं जे ॲव्हरेज यील्ड आहे यांच्यामध्ये ट्रिपल पट हे काय झालं? ॲव्हरेज यील्ड इन्क्रीज झालं. ज्यामुळे आपण त्याला नाव दिलं तर ग्रीन रिव्होल्यूशन. सिंपल वाक्य लक्षात ठेवा. जेवढ्या प्रमाणामध्ये ॲग्रिकल्चरल फील्ड होती त्या प्रमाणामध्ये जे ॲव्हरेज यील्ड आहे त्याच्यामध्ये 3 मल्टिपल ऑफ 3 तीन पट उत्पादन काय झालं? वाढलं. आणि याचं कारण होतं की तिथं कोणकोणता पार्ट्स युटिलाइज केला? ॲग्रोकेमिकल. फॉर एक्झाम्पल मिनरल डिफिशियन्सी असेल तर त्या ठिकाणी आपण आर्टिफिशियली मिनरल्स युटिलाइज केलं किंवा ज्या ठिकाणी नायट्रोजन असेल, फॉस्फेट असेल किंवा पोटॅशियम आहे आर्टिफिशियल आम्ही ॲग्रोकेमिकल इंडस्ट्रीजमधून जे फर्टिलायझर्स तयार केलं त्या फर्टिलायझरचा उपयोग केला. त्यानंतर ज्या काही प्लांट्सवर वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट अटॅक करून त्या प्लांटचं ॲव्हरेज यील्ड जे डिक्रीज होत होतं त्यांच्याशिवाय आम्ही काही अशा व्हरायटीज तयार केल्या की ज्या पेस्ट रेजिस्टन्स आहेत किंवा इन्सेक्ट रेजिस्टन्स आहेत आणि यांच्यामुळे ज्या ठिकाणी ॲव्हरेज यील्ड काय झालं? इन्क्रीज झालं. तर सिम्पल वर्ड लक्षात ठेवायचं. ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये डिफरंट टाईप्स आम्ही पेस्टिसाइडचा उपयोग केला. सपोज एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. कोणतेही इन्सेक्ट जर प्लांट्सवर अटॅक करत असेल तर आपण काय स्प्रेइंग करतो? इन्सेक्टिसाइड्स. फॉर एक्झाम्पल फंगल डिसीज असेल तर फंगीसाइड्स आपण स्प्रेइंग करतात. म्हणजे डिफरंट टाईप्स ऑफ त्या ठिकाणी पेस्टिसाइड्स आपण युटिलाइज केले. यानंतर ॲव्हरेज यील्डला डिक्रीज करणारा पार्ट्स ज्या ठिकाणी आपण प्लांट्सला युटिलायझेशन होणारं जे क्लायमेटिक कंडिशन्स आहेत तर डिफरंट क्लायमेटिक कंडिशन्समध्ये सुद्धा रेजिस्टन्स पॉवर त्या प्लांट्समध्ये ॲबल करून त्या प्लांट्सला आपण प्रिपेअर केलं. म्हणजेच इथं हायब्रिडायझेशन टेक्निक युटिलाइज केल्या.
डिफरंट हायब्रिड व्हिगर्स युटिलाइज केलं आणि दोन्ही प्लांटची जी डिसीज रेजिस्टन्स पॉवर आहे, इन्सेक्ट रेजिस्टन्स पॉवर आहे, या रेजिस्टन्स पॉवरचे प्लांट्स तयार करण्यात आलं आणि ज्यांच्यामुळे ॲव्हरेज यील्ड काय झालं, इन्क्रीज, ज्याला आपण ग्रीन रिव्होल्यूशन म्हटलं. म्हणजेच इन सिम्पल फॉर्म, इन ॲग्रिकल्चरल फील्ड द डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स आर युटिलाइज्ड अँड ड्यू टू द इन्क्रीज इट्स ॲव्हरेज यील्ड. म्हणजेच क्रॉप प्लांट डिसिजेसमुळं डिक्रीज यील्ड झालेले नाही आहेत किंवा त्याच्यावर अटॅक होणारे जे डिफरंट टाइप्स ऑफ पेस्ट आहेत त्या पेस्टच्या प्रोटेक्ट करण्यापासून केमिकल्स तयार करणारे व्हरायटीज तयार करण्यात आलं, जे आपण या ठिकाणी की ॲग्रो केमिकल फर्टिलायझर्स म्हणतो आपण. याच्याशिवाय एक्झॅक्टली अपोजिट एक टर्म्स आहे ज्याला म्हटलं आपण ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर. ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर विच इज ऑल्सो नोन ॲज द, याच्या आधी आपण पार्ट डिस्कस केला होता ऑर्गॅनिक फार्मिंग. काही ॲग्रिकल्चरल फील्ड्समध्ये जे डिफरंट टाइप्स ऑफ मॅन्युअर्स युटिलाइज केले जातात किंवा फर्टिलायझर्स युटिलाइज केले जातात, ते फर्टिलायझर्स हे कसे तयार केले जातात, अंडरगोज द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन. म्हणजेच जे काही ऑर्गॅनिक वेस्टेज असतील, ॲग्रिकल्चरल वेस्टेज असतील, ह्युमन एक्सक्रिएट असेल किंवा कॅटल एक्सक्रिएट असेल किंवा एक्सक्रिएटरी वेस्टेज असतील, अशा एक्सक्रिएटरी वेस्टेजचं डिकम्पोजिशन्स केलं जातं आणि डिकम्पोजिशन नंतर जो फर्टिलायझर्स आहे त्या फर्टिलायझर्सवर युटिलायझेशन आपण क्रॉप प्लांटसाठी किंवा क्रॉप प्रोडक्शनसाठी केलं जातं. पण ॲक्च्युअल जर आपण याचा बेनिफिट्स पाहिला तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे किंवा त्या ठिकाणी ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपण फार्म यार्ड मॅन्युअरचा किंवा कंपोस्टचा किंवा बायो कंट्रोल एजंट्सचा, बायोलॉजिकल बायोपेस्टिसाईडचा उपयोग करतात. पण यांच्यामध्ये जी ॲव्हरेज यील्ड आहे ते इन्क्रीज होते का, नाही आहे. म्हणून या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर्समध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मॅन्युअर्स जे एक्सक्रिएटापासून तयार केले जातात आणि याच्यावर ॲग्रिकल्चर केलं जातं, पण ॲव्हरेज यील्ड यानंही इन्क्रीज झालं नाही. इन्क्रीज कुठं झालं तर ॲग्रोकेमिकल्समध्ये. पण याचे हार्मफुल इफेक्ट जे स्प्रेइंग डिफरंट टाइप्स ऑफ आपण इन्सेक्टिसाइड स्प्रेइंग करतात, ज्यांच्यामुळं जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते हार्मफुल इन्सेक्ट्स आहेत ते तर डेड होतातच. याच्याशिवाय जे युजफुल इन्सेक्ट्स असतात, जे पॉलिनेटर्स असतात, हे पॉलिनेटर्स पण सुद्धा काय होतात, किल होतात, ज्याच्यामुळं इकॉलॉजिकल जे बॅलन्स आहे ते इनबॅलन्स होतं, ज्यांच्यामुळं वॉटर पोल्युशन आहे, सॉईल पोल्युशन्स आहे किंवा डिफरंट टाईपचे जे पोल्युटंट सॉईल पोल्युशन्सला कॉज असणारे हे केमिकल्स आपण ॲड करतात. आणि लॉंग कंटिन्युअसली जर ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये आपण आर्टिफिशियल फर्टिलायझर्स ॲड करत असाल तर लॅटर ऑन जी सॉईल आहे त्या सॉईलचं जे टेक्स्चर आहे किंवा सॉईलची जी फर्टिलिटी आहे ते डिटरिएटेड होते किंवा डिस्ट्रक्टेड व्हायला लागते. म्हणजेच यांचा हार्मफुल इन्क्रीज ॲव्हरेज यील्ड वाढतं, क्रॉप प्लांट्स इन्क्रीज होतात, पण लॉंग लाईफ यांच्यामधून काय आहे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. म्हणून ॲग्रोकेमिकल बेस्ड ॲग्रिकल्चरमध्ये ग्रीन रिव्होल्यूशन झालं, उत्पादन वाढलं. पण याच्याशिवाय अल्टरनेटिव्ह टर्म्स म्हणून ज्या तर आपण बायोटेक्नॉलॉजीनं जेनेटिकली मॉडिफाईड किंवा त्याला काय म्हणतो आपण जेनेटिक इंजिनियर्स, जेनेटिकली इंजिनियर्स बेस्ड किंवा क्रॉप बेस्ड ॲग्रिकल्चर, बेस्ड ॲग्रिकल्चर. तिसरा डिफरन्स, ज्यावेळेस आपण ॲग्रोकेमिकल इंडस्ट्रीज युटिलायझेशन्स केलं, ॲव्हरेज यील्ड वाढला पण त्याचे काही हार्मफुल इफेक्ट होते किंवा ज्या प्लांट्सला इन्क्रीज ॲव्हरेज यील्ड उत्पादन वाढलं पण खर्चही काय होतो, वाढतो. डिफरंट टाइप्स ऑफ पेस्टिसाइड्सला जे लागणारा खर्च आहे त्या तुलनात्मक तो काय होतो, इन्क्रीज होतो. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काय होतं, जो लागणारी कॉस्ट आहे ते डिक्रीज असते पण उत्पादनसुद्धा काय होतं, डिक्रीज होतं. म्हणून याला अल्टरनेटिव्ह सोर्स म्हणून थर्ड जेनेटिक इंजिनियर्ड क्रॉप बेस्ड ॲग्रिकल्चर, ज्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात. थर्ड काय दिला इथं, जेनेटिक इंजिनियर्स. पाहिलं आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये काय करतो आपण, जो डिझायर्ड जीन आहे तो डिझायर्ड जीन डायरेक्टली आपण त्या व्हरायटीजमध्ये काय करतात, इंट्रोड्यूस, आणि त्यांच्यापासून जे डिझायरेबल प्रोडक्ट्स आहेत ते आम्हाला काय होतात, मिळतात. तर याचा उपयोग करून बायोटेक्नॉलॉजीनं ज्या ॲग्रिकल्चरल व्हरायटीज तयार केल्या किंवा जे काही प्लांट्स प्रोड्यूस केले यांच्यामध्ये आपल्याला कुठल्याही
बायोपेस्टिसाइडची गरज नाही आहे किंवा त्याला इन्सेक्ट रेजिस्टन्सची गरज नाही आहे किंवा डिफरंट टाईप्स ऑफ जे डिसीजेस अटॅक होतात यांचे अटॅक होणार नाही आहेत, कारण यांच्यामध्ये आम्ही असे जीन इंट्रोड्यूस करतात की त्या व्हरायटीजमध्ये पेस्ट रेजिस्टन्स कॅपॅसिटी असते, इन्सेक्ट रेजिस्टन्स कॅपॅसिटी असते, डिसीज रेजिस्टन्स कॅपॅसिटी असते, ड्रॉट कंडिशन्सला ते वेल सर्वायवल होतात, कोल्ड कंडिशनला डिफरंट टाईप्स ऑफ क्लायमेटिक कंडिशनला सुद्धा ते सर्वायवल होतात. असे जीन आम्ही त्या क्रॉप प्लांट्समध्ये इंट्रोड्यूस केले आणि जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स तयार करण्यात आला. म्हणून आउट ऑफ दिस 3 ॲग्रोकेमिकल इंडस्ट्रीजमध्ये उत्पादन वाढलं, पण याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. यांच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जर आम्ही केमिकल फर्टिलायझर युटिलाइज केलं नाही तर ॲव्हरेज यील्ड काय होतं, डिक्रीज होतं. मग त्यांच्यानंतर आपण जेनेटिकल इंजिनियर्समध्ये जो डिझायर टाईपचा जीन आहे तो डायरेक्टली इंट्रोड्यूस करतात आणि डिझायरेबल टाईप्स ऑफ व्हरायटीज तयार करण्यात आलात. म्हणून थर्ड, जेनेटिक इंजिनिअरिंग क्रॉप बेस्ड ॲग्रिकल्चरल या ठिकाणी आपण टर्म पाहिलं, दॅट इज कॉल्ड द जेनेटिकली modified organism, and this genetically modified organism to made कशा पद्धतीच्या व्हरायटीज तयार करण्यात आल्या. फर्स्ट अबायोटिक ट्रेसेस जी कंडिशन्स आहे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम टू मेड द प्लांट्स टू हॅविंग द कॅपॅसिटी, त्यांच्यामध्ये जे एबायोटिक स्ट्रेसेस आहेत त्या एबायोटिक ट्रेसेसला कमी करण्यात आलं. मग एबायोटिक ट्रेसेस कोणते आहेत? फर्स्ट, ज्या ठिकाणी आपल्याला कोल्ड कंडिशन असेल म्हणजे क्लायमेटिक कंडिशन्समधलं जे व्हेरिएशन्स येतात, कोल्ड कंडिशन असेल किंवा हीट कंडिशन असेल किंवा त्यांच्यामध्ये ड्रॉट कंडिशन असेल. मग ड्रॉट कंडिशन्स ज्या ठिकाणी वेल इरिगेटेड पर्पज असेल किंवा इरिगेशनच्या फॅसिलिटी नसतील तर त्याला आपण ड्रॉट कंडिशन असेल. म्हणजे क्लायमेटिक कंडिशन्समध्ये कोल्ड वातावरण असेल किंवा टेम्परेट असेल किंवा ड्रॉट असेल, डिफरंट क्लायमेटिक कंडिशन्सला किंवा चेंजिंग एन्व्हायरमेंटला सुद्धा ते क्रॉप प्लांट्स काय करतं, सर्व्हायवल करतं आणि ॲव्हरेज यील्ड इन्क्रीज करतं. म्हणजेच इथं शब्द लक्षात ठेवायचा आहे, एबायोटिक ट्रेसेस असणाऱ्या व्हरायटीज आम्ही कशामध्ये तयार केल्या, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. तर फर्स्ट पर्पज लक्षात ठेवायचा, बायोटेक्नॉलॉजीमुळं अशा काही व्हरायटीज तयार करण्यात आल्या किंवा असे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम तयार करण्यात आले की ज्यांच्यामुळं अबायोटिक ट्रेसेस हा जो एक फॅक्टर आहे किंवा चेंजिंग एन्व्हायरमेंटल जे कंडिशन्स आहेत याच्याशिवाय त्या प्लांट्सवर कुठलाही इफेक्ट होणार नाही आणि त्याचं प्रॉपर काय मिळणार आपल्याला, ॲव्हरेज यील्ड. तर हा पहिला बेनिफिट. फर्स्ट बेनिफिट काय, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स टू मेक सच टाईप ऑफ प्लांट्स व्हेअर द अबायोटिक ट्रेसेस. अबायोटिक ट्रेसेस नंतर सेकंड बेनिफिट काय आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम मेड द पेस्ट रेजिस्टन्स, ज्याला काय म्हणतो आपण, पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज, व्हेरियस टाइप्स ऑफ पेस्ट अटॅकिंग ऑन द प्लांट्स अँड ड्यू टू डिक्रीज इयर ॲव्हरेज यील्ड. तर पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटीज ह्या सुद्धा आपण कशामध्ये तयार करण्यात आलं, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. तर तो आपण याच्यामध्ये पाहणार आहेत, ज्याला आपण बीटी कॉटन आहे किंवा बॅसिलस टुरिंगजेनिस आहे, बॅसिलस टुमेफॅन्सिस आहेत किंवा पेस्ट रेजिस्टन्स प्लांट्समध्ये RNA इंटरफरन्स यामध्ये आपण स्टडी करणार आहेत. त्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममध्ये जे पोस्ट हार्वेस्टेड प्लांट्स असतात त्याचे जे लॉसेस आहेत ते पण आपल्याला डिक्रीज करण्यात आलं. कुणामुळं, ड्यू टू द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. म्हणून थर्ड, फर्स्ट कॅरेक्टर कोणता लक्षात ठेवा, अबायोटिक ट्रेसेस. दुसरा लक्षात ठेवा, पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटीज. तिसरा, टू मेड अ पोस्ट हार्वेस्टेड लॉसेस. पोस्ट हार्वेस्टेड लॉसेस म्हणजे आफ्टर द मॅच्युरेशन ऑफ प्लांटची ज्यावेळेस लाईफ स्पॅन कंप्लीट होतो त्यावेळेस त्या प्लांट्सला आपण काय करतात, हार्वेस्टिंग करून घेतात किंवा कटिंग करून घेतात. मग हार्वेस्टेड केलेल्या नंतर जे प्लांटचे डिग्रेडेशन्स होतात ते डिग्रेडेशनची जी टाईम आहे किंवा लाईफ स्पॅन आहे तो काय केला, इन्क्रीज करण्यात आला, ज्याला काय म्हणतो आपण, पोस्ट हार्वेस्टेड लॉसेस. फॉर एक्झाम्पल पहा, फ्लेवर सेवर टोमॅटो, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्सजेनिक टोमॅटो तयार करण्यात आला. जी टोमॅटोचा जो सेल वॉल आहे तो सेल वॉल डिग्रेडिंग जे एन्झाईम प्लांट्समध्ये तयार होतं अशा अगेन्स्टचा जीन त्यांच्यामध्ये इंट्रोड्यूस केला की त्याची सेल्फ लाईफ हे काय केलं आपण, इन्क्रीज केलं. म्हणून सेल्फ फ्लेवर टोमॅटोसुद्धा आपण त्याला म्हणतात. टोमॅटो
जो सेल वॉल आहे आफ्टर 2 to 3 days तो पोस्ट हार्वेस्टेड केल्यानंतर काय होतो, डिग्रेडेशन होतो. पण त्यांच्यामध्ये असा जीन इंट्रोड्यूस करा की त्याची लाईफ हे इन्क्रीज करता येतं. किमान 8 to 10 days तो टोमॅटो ॲज इट इज राहू शकतो, किंवा त्याला डिग्रेडिंग करणार जी एन्झाईम आहे आणि तो प्रोड्युसिंग करणारा जो जीन आहे तो जीन त्याच्या अगेन्स्ट त्यांच्यामध्ये इंट्रोड्युशन करायचा, ज्याच्यामुळे त्याची सेल्फ लाईफ काय होतं, इन्क्रीज करायचं, ज्याला पोस्ट हार्वेस्टेड लॉसेस म्हणतात. कार्नेशिया नावाचं फ्लावर तुम्ही ऐकलं असेल. या फ्लावरला कमीत कमी आपण ज्या दिवशी ते हार्वेस्ट केलं आहे त्यानंतर 2 to 3 वीकपर्यंत त्या फ्लावर्समध्ये कुठलाही चेंजेस येत नाही. म्हणजेच हार्वेस्टेड केलेले क्रॉप प्लांट्समधील फ्रूट्स असतील किंवा फ्लावर्स असतील किंवा ज्या ठिकाणी लीफ व्हेजिटेबल्स असतील, हार्वेस्टच्या नंतर त्यांची लाईफ काय केलं, इन्क्रीज केलं. हे सुद्धा बेनिफिट कुणामुळं, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. म्हणून बायोटेक्नॉलॉजीमध्ये अबायोटिक ट्रेसेस कमी करण्यात आले. अबायोटिक ट्रेसेस शिवाय त्यांच्यामधील पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटीज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीनं तयार करण्यात आल्या. तिसरं, जे पोस्ट हार्वेस्टिंग केल्याच्या नंतर जे डिस्ट्रॉयचं प्रमाण आहे ते सुद्धा आपण काय केलं, लॉंग केलं. तेही कुणामुळं, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. याच्यानंतर पहा, ज्यावेळेस मिनरल डिफिशियन्सी असते किंवा ज्या सॉईलमध्ये मिनरल्स कमी आहेत अशा सुद्धा सॉईलमध्ये रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी प्लांट्समध्ये इंट्रोड्यूस केल्यामुळं लेस मिनरल्सवर पुन्हा सुद्धा तो काय करू शकतो, ॲव्हरेज यील्ड इन्क्रीज करू शकतो. हाही बेनिफिट्स आहे. आणि लास्ट एक वाक्य लक्षात ठेवा की एन्हान्स द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द डिफरंट क्रॉप प्लांट्स. पहा, न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे ते न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय करण्यात आली, एन्हान्स द न्यूट्रिशनल व्हॅल्यू, ज्यांच्यामधील एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, ज्याला आपण विटॅमिन ए हा डेरिव्हेटिव्ह असणारा जी व्हरायटीज तयार करण्यात आली ती कोणती आहे, विटॅमिन ए रिच राईस, ज्याला आपण गोल्डन राईस असं म्हणतात. पहा, ॲक्च्युअल गोल्डन राईस ही जी व्हरायटीज आहे ती रिकॉम्बिनंट DNA तयार करण्यात आलेली आहे, ज्यांच्यामध्ये विटॅमिन ए हा काय असतो, मोर असतो. म्हणजेच काही प्लांट्समध्ये ॲव्हरेज यील्ड तर इन्क्रीज केलं, पण त्याची जी फूड क्वालिटी आहे त्या फूड क्वालिटीमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा आपण काय केली, इन्क्रीज केली. म्हणजेच ॲव्हरेज यील्ड तर इन्क्रीज झाला, पण त्यांच्यातली जी फूड क्वालिटी, त्यांच्यामध्ये असणारे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स हे जे काही न्यूट्रिशनल पार्ट्स असतात या न्यूट्रिशनल व्हॅल्यूला सुद्धा काय केलं, इन्क्रीज केलं. ज्याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा, विटॅमिन ए, याच्यावर क्वेश्चन्स विचारलेला आहे. गोल्डन राईस हे आपल्याला त्या 5th कॅरेक्टर्समध्ये पाहायला भेटेल. तर इथं काय काय लक्षात ठेवायचं पहा. सुरुवातीला आपले ॲग्रिकल्चर्समध्ये बायोटेक्नॉलॉजीचा कोणकोणता बेनिफिट आहे. तर फर्स्ट लक्षात ठेवा, ॲग्रिकल्चरमध्ये आपण 3 बेस्ड ॲग्रिकल्चर करतात. फर्स्ट ॲग्रिकल्चर कोणतं, ॲग्रोकेमिकल ॲग्रिकल्चर, ज्यांच्यामध्ये आपण ग्रीन रिव्होल्युशन्स पाहिलं, डिफरंट टाइप्स ऑफ व्हरायटीज आम्ही तयार करण्यात आल्या. हायब्रिडायझेशन टेक्निकनं जी लॉंग लाईन प्रोसेस आहे त्यांच्यामध्ये आपण हायब्रिड विगर तयार करण्यात आलं आणि डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी तयार करण्यात आला. पण याच्यामध्ये टाइम पिरियड कसा लागतो, मोर. आज आपण डायरेक्टली जीन इंट्रोड्यूस करतात आणि जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, म्हणून ही त्याच्यातली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. त्यानंतर आपण पाहिलं ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर, ज्यांच्यामध्ये ॲव्हरेज यील्ड डिक्रीज होतं, कारण त्या ठिकाणी आपण काय युटिलाइज करत नाही आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड्स, बायो कंट्रोल एजंट्स आपण फक्त युटिलाइज करतात. म्हणून ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरच्या शिवाय टुडेज लाईफमध्ये सर्वात बेनिफिट असणारा पार्ट्स म्हणजे कोणता, जेनेटिकली इंजिनियर्ड क्रॉप बेस्ड ॲग्रिकल्चर, ज्यांच्यामध्ये जी आम्ही प्लांट्स तयार करण्यात आले त्या प्लांट्सला काय म्हटलं, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ॲक्च्युअल तो प्लांट असेल तर जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स म्हणतो आपण, ॲनिमा असेल तर जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट, ज्याला आम्ही ट्रान्सजेनिक प्लांट आणि ट्रान्सजेनिक ॲनिमल सुद्धा म्हणतात. तर यांच्यामध्ये आम्हाला मेन बेनिफिट्स कोणते, तर 5 पार्ट्स लक्षात ठेवायचे. पहिला आहे त्या प्लांट्सला कोणकोणत्या ॲबिलिटीज आम्ही बायोटेक्नॉलॉजीनं डेव्हलप केल्या किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलप केल्या. तर फर्स्ट अबायोटिक ट्रेसेस केले, पेस्ट रेजिस्टन्स प्लांट तयार करण्यात आलं, जे पोस्ट हार्वेस्टेड लॉसेस आहेत तो डिक्रीज करण्यात आला. न्यूट्रिशनल मिनरल न्यूट्रिशन लेस सॉईलमध्ये असेल तेही आम्ही त्यांच्यामध्ये प्लांट्सची ग्रोथ जे रेट आहे तो इन्क्रीज करण्यात आला. आणि लास्ट, जो ज्या प्लांट्समध्ये आम्हाला न्यूट्रिशनल क्वालिटी किंवा न्यूट्रिशनल व्हॅल्यू इन्क्रीज करता आली, ज्यांच्यामध्ये आम्ही गोल्डन राईस किंवा विटॅमिन ए रिच राईस व्हरायटीज तयार करण्यात आल्या. दीज आर द बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर, ज्यातला आपल्याला फर्स्ट आर्टिकल आता पाहायचं आहे, ज्याला आपण नाव दिलं बॅसिलस तुरेंजेनेसिस.
बॅक्टेरियमचं नाव लक्षात ठेवा. काय म्हटलं आपण बॅक्टेरिया, दॅट इज कॉल्ड द बॅसिलस thuringiensis. नाव पहिला आपण बॅसिलस, कोकाय, व्हिब्रिओ, स्पायरिलम, दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया डिपेंडिंग अपॉन द शेप. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये किंवा बॅक्टेरियल सेलमध्ये डिपेंडिंग अपॉन द शेप कोणकोणत्या टाईपचे बॅक्टेरिया असतात. रॉड और इलॉंगेटेड असेल तर काय म्हणतो आपण त्याला बॅसिलस, आणि जो स्पेरिकल किंवा राउंडेड असतं त्याला कोकाय. त्याच्यानंतर जो स्पायरल शेप आहे त्याला स्पायरिलम, किंवा जो कोमा शेप असतो त्याला व्हिब्रिया. तर हा एक बॅक्टेरियम आहे. नाव लक्षात ठेवा. बॅक्टेरियाचं नाव काय आहे, बॅसिलस thuringiensis जीन. इमॅजिन करा हा एक बॅक्टेरियल सेल आहे आणि या बॅक्टेरियल सेलचा किंवा या ऑर्गॅनिझमचं नाव आहे बॅसिलस thuringiensis विच हॅव्हिंग द स्पेशलाइज्ड जीन. आता जीन कुणाला म्हणतो आपण, सेगमेंट ऑफ DNA. फॉर एक्झाम्पल हा DNA आहे, या DNAवर असा एक स्पेसिफिक जीन आहे, जो जीनला आपण इथं नाव देतो BT जीन. काय नाव दिलं मी याला, BT जीन. ॲक्च्युअल हा जीन कोणता असतो, याला म्हणतो आपण क्रायजीन. पुढे पाहणार आहेत. बॅक्टेरियम कोणता बॅक्टेरियम आहे, बॅसिलस thuringiensis नावाचा. इन शॉर्ट बॅसिलस thuringiensis कोण आहे, बॅक्टेरिया. ज्या बॅक्टेरियाचा हा जो जीनोम आहे त्या जीनोममध्ये एक जीन असा आहे ज्या जीनला काय म्हटलं, BT जीन. बॅसिलस thuringiensis जीन म्हणून त्याला काय म्हटलं, BT जीन. पण ॲक्च्युअल त्या जीनचं नाव काय, क्रायजीन. अँड दॅट क्रायजीन विच प्रोड्यूस अ स्पेशलाइज्ड प्रोटीन. काय तयार करतो, स्पेशलाइज्ड प्रोटीन. अँड दॅट प्रोटीन विच प्रोड्यूस अ टॉक्सिन. काय तयार करतात ते, टॉक्सिक केमिकल सबस्टन्स तयार करतात आणि ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. सिंपल इनिशियल लक्षात ठेवा. कोण आहे हा बॅक्टेरियम, कोणता बॅक्टेरियम आहे, बॅसिलस thuringiensis, ज्यांच्यामध्ये जीन आहे. कोणता जीन आहे, BT जीन. BT जीन का म्हटलं, कारण बॅसिलस thuringiensis जीन आहे म्हणून त्याला काय म्हटलं, BT जीन. ॲक्च्युअल जीनचं काम काय असतं, जीन विच प्रोड्यूस द प्रोटीन. कारण आपण पाहिलं ज्यावेळेस DNAचं मेसेंजर RNA तयार होतो त्यावेळेस मेसेंजर RNA पासून ट्रान्सक्रिप्शनच्या नंतर काय होतं, ट्रान्सलेशनमध्ये कशाचं प्रोडक्शन होतं, प्रोटीन. तर इमॅजिन करा की यांच्या DNAच्या जीननं असं एक प्रोटीन तयार केलं, ज्या प्रोटीनला आपण प्रोटोटॉक्सिन असं नाव देतो. प्रोटॉक्सिन का म्हणतो आपण, कारण दॅट प्रोटीन विच प्रोड्यूस द टॉक्सिक सबस्टन्स बट देज आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ इनॲक्टिव्ह. कोणत्या फॉर्ममध्ये असतं, इनॲक्टिव्ह प्रोटोटॉक्सिन. प्रोटोटॉक्सिन विच इज प्रोड्यूस्ड बाय द क्रायजीन. काय काय लक्षात ठेवायचं, बॅसिलस thuringiensis असा बॅक्टेरिया आहे ज्या बॅक्टेरियामध्ये एक प्रोटीन आहे, जे प्रोटीन कोण प्रोड्यूस करतं, क्रायजीन प्रोड्यूस करतो. आणि ते जे टॉक्सिन आहे ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कुणामध्ये प्रेझेंट असतं, बॅसिलस thuringiensis. पण ॲक्च्युअल ज्यावेळेस या बॅसिलस thuringiensis किंवा या बॅक्टेरियाला एखादा इन्सेक्ट किंवा एखादा जो ऑर्गॅनिझम आहे इन्सेक्टनं जर त्याला डायजेस्ट केलं किंवा इगल्फ केलं या बॅक्टेरियाला, तर याच्या बॉडीमध्ये कोणता जीन आहे, क्रायजीन, जो काय प्रोड्यूस करतो, प्रोटोटॉक्सिन. यांच्यामध्ये तो काय तयार करतो, प्रोटोटॉक्सिन तयार करतो. आणि ज्या प्रोटॉक्सिनला किंवा केमिकल्स कोणत्या फॉर्ममध्ये असतं, इनॲक्टिव्ह. पण इंजेस्ट द बॅक्टेरियाला त्यानं इंजेस्ट केलं तर ऑलरेडी हा इनॲक्टिव्ह जो असणारा प्रोटोटॉक्सिन आहे तो कुणाच्या बॉडीमध्ये जाईल, इन्सेक्टच्या बॉडीमध्ये जाईल. आणि इन्सेक्टच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर ड्यू टू द इट्स अल्कलाइन pH ऑफ मिडगट, मिडगटमध्ये गेल्यानंतर जो अल्कलाइन pH आहे ज्यांच्यामुळं हे इनॲक्टिव्ह जे प्रोटीन आहे हे काय होतं, ॲक्टिव्ह प्रोटीन होतं. आणि ॲक्टिव्ह प्रोटीन झाल्यानंतर दीज आर हेल्पफुल फॉर द perforations of epithelium in midgut, and due to the perforations of midgut the insect it becomes kill. हा थीम आहे याचा. डिटेल्समध्ये आपण पाहणार आहे. थीम लक्षात आलं काय आहे, बॅक्टेरियाकडे एक स्वतःची डिफेन्स पॉवर काय, त्याच्यामध्ये असणार एक प्रोटोटॉक्सिन आहे. पण जो त्याला काही करतोय का, नाही आहे, कारण तो इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये. हा ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कधी होतो, ज्यावेळेस हा इन्सेक्टच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तो अल्कलाइन pHमुळे ॲक्टिव्ह होतो आणि त्याच्यामध्ये परपोरेशन्स होतं आणि त्या इन्सेक्टची डेथ होते. तर याचाच उपयोग आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये केला. काय केलं पहा, बॅसिलस thuringiensis मधला जो हा जीन आहे तो जीन कोणता आहे, क्रायजीन. मग या क्रायजीनला आपण आयसोलेट केलं. कोणता जीन आहे, क्रायजीन. क्रायजीनला आयसोलेट केल्यानंतर यांच्यापासून रिकॉम्बिनंट DNA तयार करायचा आहे. तर म्हणजेच काय करतो आपण, व्हेक्टर्समध्ये त्याला इन्कॉर्पोरेट केलं, व्हेक्टरमधून तो काय तयार केला, रिकॉम्बिनंट DNA तयार केला. आणि तो रिकॉम्बिनंट DNA डायरेक्टली आपण इंट्रोड्यूस केला डिफरंट टाईप्स ऑफ क्रॉप प्लांट्समध्ये.
म्हणजेच जर सपोज या ठिकाणी आम्ही कॉटन हा क्रॉप प्लांट्स घेतला तर कॉटनमध्ये जर हा जीन इंट्रोड्यूस केला तर त्याला काय म्हटलं आम्ही बीटी कॉटन. फॉर एक्झाम्पल यांच्यामध्ये आम्ही जर या ठिकाणी पोटॅटोमध्ये इन्क्रीज केला तर त्याला काय म्हटलं बीटी पोटॅटो. किंवा हाच बॅसिलस thuringiensis जीन टोमॅटोमध्ये इनकॉर्पोरेट केला तर याला काय म्हटलं आपण बीटी टोमॅटो. किंवा हाच जीन आपण सोयाबीनमध्ये इनकॉर्पोरेट केला तर बीटी सोयाबीन. तर या ठिकाणी डिफरंट टाईपच्या बीटी व्हरायटीजचे प्लांट्स तयार करण्यात आलं. तर NCERT मधले जे एक्झाम्पल्स आहेत ते लक्षात ठेवा. त्यामध्ये एक्झाम्पल दिला कॉटन, त्यानंतर कॉर्न बीटी कॉर्न आहे, त्यानंतर पोटॅटो टोमॅटो आहे, सोयाबीन आहे, त्यानंतर बीटी राईस आहे. ऑल दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स वी आर इंट्रोड्यूस द क्रायजीन. काय केलं पहा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये आपण जीन काय करतो न्यू प्लांट्स बॉडीमध्ये टाकतात. म्हणजेच ज्यावेळेस आपण कॉटनच्या प्लांट्समध्ये हा क्रायजीन इंट्रोड्यूस करतो त्यावेळेस हा कॉटन कोणता झाला बीटी कॉटन. तर बीटी कॉटनमध्ये फर्स्ट स्टेटमेंट लक्षात ठेवायचं ज्यावेळेस बीटी कॉटनचं फ्लावरिंग किंवा त्या ठिकाणी प्लांट्सची ग्रोथ होते आणि त्या प्लांट्सवर डिफरंट टाइप्स ऑफ इन्सेक्ट काय करतात अटॅक करतात अँड टू सक द सेल सॅप टू फीड द लीफ किंवा बोलवर्म्स किंवा ज्या ठिकाणी त्याचे जे फ्रूट्स असतात त्या फ्रूट्सला होल्स पाडणार जे इन्सेक्ट्स आहेत हे सर्व कशावर येतात या कॉटनवर किंवा डिफरंट टाईपच्या प्लांट्सवर. तर त्यावेळेस त्यांच्यापासून प्रोटेक्शन कोण करतं क्रायजीन. कोणत्या प्रकारे पहा आपण सुरुवातीला ट्रान्सफॉर्मंट किंवा होस्ट प्लांट म्हटलं होतं. होस्ट कुणाला म्हणतो आपण होस्ट इज द सेल और ऑर्गॅनिझम व्हिअर द रिकॉम्बिनंट DNA किंवा RDNA इंट्रोड्यूस दॅट इज कॉल्ड एज द होस्ट. पण इंट्रोड्यूस करतो का फक्त नाही आहे तर होस्ट असा ऑर्गॅनिझम असतो की जिथं तो मल्टिप्लिकेशन ऑफ रिकॉम्बिनंट DNA तयार करतो. म्हणजे इथं सिम्पल फॉर्ममध्ये लक्षात ठेवा कॉटनच्या प्लांट्समध्ये जो क्रायजीन आहे तो क्रायजीन आम्ही यांच्यामध्ये इंट्रोड्यूस केला जो क्रिस्टल प्रोटीन किंवा इनॲक्टिव्ह प्रोटीन किंवा प्रोटोटॉक्सिन प्रोड्यूस करतो. तर आता इमॅजिन करा हा प्लांट्स आहे ज्या प्लांटच्या या रूट्स म्हटलं आपण या प्लांट्सला इथून येणारा शूट सिस्टीम ज्यांच्यावर लीफ फ्लावर फ्रूट सर्व पार्ट्स आहेत यांच्यावर ज्यावेळेस इन्सेक्ट अटॅक करतो किंवा इन्सेक्टनं ज्यावेळेस ते इंजेस्ट करतात किंवा ते डायजेस्ट करतात त्यावेळेस याचा जो पार्ट्स आहे प्लांटचा पार्ट्स हा कुणाच्या बॉडीमध्ये जातो इन्सेक्ट. पण ॲक्च्युअल हा प्लांट्स कोणता आहे फॉर एक्झाम्पल हा कॉटन आहे तर कॉटन प्लांट्समधल्या प्रत्येक सेलमध्ये कोणता जीन आहे बीटी जीन आहे. कारण बीटी जीन यांच्यामध्ये असल्यामुळं यांच्यामध्ये कोणतं प्रोटीन तयार होतं प्रोटॉक्सिन किंवा त्याला काय म्हणतो आपण प्रोटोटॉक्सिन किंवा इनॲक्टिव्ह क्रिस्टल प्रोटीन तयार होतं. ते क्रिस्टल प्रोटीन कुणाच्या बॉडीमध्ये इनटेक होतं इन्सेक्टच्या. त्यावेळेस फॉर एक्झाम्पल हा इन्सेक्ट आहे आणि या इन्सेक्टचा हा इंटेस्टाईनचा पार्ट्स आहे ज्यांच्यामध्ये मेन 3 पार्ट फोरगट मिडगट अँड हाइंडगट. ज्यांच्यामधील जो मिडगटचा पार्ट्स असतो मिडगट इंटेस्टाईनचा पार्ट्स आहे ज्यावेळेस हे प्रोटोटॉक्सिन इन्सेक्टच्या मिडगटमध्ये जातं त्यावेळेस यांच्यामध्ये pH हा जो pH असतो तो अल्कलाईन pH आहे. ज्या अल्कलाईन pHमुळं हा जो प्रोटोटॉक्सिन आहे तो प्रोटोटॉक्सिन्स काय होतो ॲक्टिव्ह होतो. कॉटन प्लांट्समध्ये कोणता जीन होता क्रायजीन होता. क्रायजीनमुळं त्यांच्यामध्ये कोणतं प्रोटीन तयार होतं प्रोटोटॉक्सिन. तेच कुणाच्या बॉडीमध्ये इनटेक केलं इन्सेक्टनं. ज्यावेळेस इन्सेक्टनं तो काय केला डायजेस्ट त्यावेळेस इन्सेक्टच्या बॉडीमध्ये इंटेस्टाईनमध्ये मिडगटमध्ये ते प्रोटोटॉक्सिन जातं. त्यावेळेस अल्कलाईन pHमुळं ते प्रोटोटॉक्सिन ॲक्टिव्ह होतं आणि ज्याच्यामुळं टॉक्सिक केमिकल्स तयार होतात आणि ज्यामुळं इथं असणाऱ्या इंटेस्टाईनला होल्स पडायला लागतात किंवा पोर्स पडायला लागतात. त्याला परपोरेशन्स असं म्हणतो आपण. ज्यांच्यामुळं याचं परपोरेशन्स ऑफ द मिडगट झाल्यामुळं याची काय होते इथं डेथ होते किंवा हे इन्सेक्ट किल होतो. आपण या ठिकाणी कुठलं इन्सेक्टिसाइड स्प्रेइंग केलं का नाही आहे. असा जीन त्या प्लांट्समध्ये इंट्रोड्यूस केला की ज्यावेळेस इन्सेक्ट त्याच्यावर अटॅक करेल तो इन्सेक्टला काय करतो किल करतो. त्याला आपण एंडोटॉक्सिन म्हटलं. एंडो मीन्स इनसाइड. या प्लांटच्या बॉडीमध्येच टॉक्सिक केमिकल प्रोड्यूस करणारा जीन आम्ही इंट्रोड्यूस केल्यामुळं यांच्या डिफरंट टाइप्स ऑफ इन्सेक्टपासून तो काय होतो प्रोटेक्ट होतो. एक्झाम्पल NCERTमध्ये दिलेले आहेत पहा लेपिडोप्टेरन्स आहेत ज्यांच्यामध्ये आपण आर्मी वर्म्स असेल किंवा बर्ड वर्म्स असतील किंवा ज्यांच्यामध्ये डायप्टेरन्स दिलेले आहेत ज्यांच्यामध्ये एक्झाम्पल फ्लाईज किंवा मस्किटोज आहेत किंवा कोलिओप्टेरन्स दिलेले आहेत ज्यांच्यामध्ये एक्झाम्पल बीटल्स दिलेत. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ इन्सेक्ट. दीज आर
हेल्पफुल टू हेल्प टू प्रोटेक्ट फ्रॉम द व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट और व्हेरियस टाइप्स ऑफ डिसीजेस. म्हणजे या ठिकाणी 3 एक्झाम्पल. फर्स्ट कोणता आहे? लिपिओप्टेरन्स, दुसरा आहे डायप्टेरन्स आणि तिसरा आहे कोलिओप्टेरन्स, ज्यांच्यामध्ये आर्मी वर्म्स, त्यानंतर दुसरा आहे बर्ड वर्म्स, त्यानंतर मस्किटोज किंवा फ्लाईज किंवा बीटल्स, हे जे इन्सेक्ट आहेत ह्या इन्सेक्टपासून यांचं प्रोटेक्शन्स केलं जातं. तर या ठिकाणी 3 एक्झाम्पल्स परत दिलेले आहेत की डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेन क्रायजिनच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आणि स्पेसिफिक होस्टसाठी आहेत. तर 3 नाव लक्षात ठेवायचे, त्याच्यावर MCQ विचारला जाईल. ज्यावेळेस आपण कॉर्न बोरर असं म्हटलं जाईल, कॉर्न बोरर, बोरर मीन्स मेक द होल्स करणारे, कॉर्नला जर होल्स करणार असेल कॉर्न बोरर म्हणतो आपण त्याला. कॉर्न बोरर असेल तर त्या ठिकाणी जीन कोणता? क्रायजिन. या ठिकाणी क्रायजिन फर्स्ट AB हा जीन कॉर्न बोररसाठी यूज केला जातो. आणि कॉटन बोलवर्म जे आहे तो कॉटन बोलवर्मसाठी 2 जीन्स असतात. एकाला नेतो आपण क्राय फर्स्ट, दुसरा आहे क्रायजिन सेकंड. एकाला नाव देतो आपण AC, दुसरा आहे AB. क्राय फर्स्ट AC, क्राय सेकंड AB विच इज रिक्वायर्ड फॉर द कॉटन बोलवर्म. आणि जो कॉर्न बोरर आहे त्यासाठी कॉर्नसाठी कोणता असतो? क्राय फर्स्ट AB. नाव दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रेन विच इज रिक्वायर्ड फॉर प्रोटेक्ट द डिफरंट टाइप्स ऑफ क्रॉप प्लांट्स. तर इथं सिंपल वर्ड लक्षात ठेवायचं. ॲग्रिकल्चरमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा बेनिफिट काय? तर बेनिफिट BT कॉटन. BT कॉटनमध्ये घेतलं तर बॅसिलस टुरिंजिनिसिस नावाचा बॅक्टेरियम आहे, त्यांच्यामध्ये असं जीन आहे की जो एक टॉक्सिक केमिकल तयार करतं, त्यांच्या बॉडीमध्ये ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. तोच जीन आम्ही आयसोलेट केला आणि डिफरंट टाईपच्या क्रॉप प्लांट्समध्ये इंट्रोड्यूस केला. ज्यांच्यामध्ये डिफरंट टाईपचे प्लांट जर पाहिलं तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. फर्स्ट जो BT प्लांट्स तयार केला तो ब्रिंजल आहे. जो फर्स्ट BT प्रिपेअर फर्स्ट टाइम केला तो कोणता होता? ब्रिंजल. पण NCERT मधले एक्झाम्पल लक्षात ठेवा. BTच्या व्हरायटीज कोणत्या? कॉटन, पोटॅटो, टोमॅटो, सोयाबीन, कॉर्न आणि राईस. दीज आर द BT व्हरायटीज. यांच्यामध्ये एक्सप्लेन केला आहे तुमचा BT कॉटन. BT कॉटनमध्ये जो बोलवर्म्स आहे किंवा BT कॉटन येणारे जे इन्सेक्ट अटॅक करतात त्यातील 3 स्पेसीज नाव लिहिलेले लक्षात ठेवा. कोलिओप्टेरन्स आहेत, डायप्टेरन्स आहेत आणि लिपिडोप्टेरन्स आहेत. ऑल दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्पल. आणि यांच्या अगेन्स्ट जे क्राय जीन्स आहेत त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज दिल्यात. त्यापैकी क्राय फर्स्ट, क्राय सेकंड, एक आहे AC, दुसरा AB. या 2 कुणासाठी युटिलाइज करतात? कॉर्न कॉटन बोलवर्म आणि कॉर्न बोरनसाठी क्राय फर्स्ट AB. नाव दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ कॅरेक्टर्स प्रेझेंट इन द ॲग्रिकल्चर किंवा बायोटेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर. तर या ठिकाणी आपला बॅसिलस टुरिंजिनिसिस हा पार्ट्स आपण कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतोय पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे RNA सायलेन्सिंग किंवा RNA टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये पुन्हा ॲग्रिकल्चरमध्ये काय बेनिफिट आहे तो आपण डिस्कस करणार आहेत. त्यासाठी ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या 2 पार्ट्स रीड करून घ्यायचा आहे. हा पार्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय. त्यापूर्वी हाच पार्ट्स पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली. आत्ता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स ज्याला काय म्हटलं आपण? बायोटेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर. देर आर 3 ऑप्शन्स दॅट कॅन बी यूज्ड फॉर द इन्क्रीजिंग फूड प्रोडक्शन. जे ग्रीन रिव्होल्यूशन आहे किंवा ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये फूड प्रोडक्शन झालं त्यांच्यामधील जे मेन 3 ऑप्शन्स होतं त्यातला पहिला ऑप्शन्स काय होतं? ॲग्रोकेमिकल बेस्ड ॲग्रिकल्चर, जो आपण डिस्कस केला. ॲग्रोकेमिकल बेस्ड ॲग्रिकल्चर्स कुणाला म्हणतो आपण? जिथं ज्या डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज असतील किंवा ज्या ठिकाणी आपण त्याला मोस्ट इन्सेक्टिसाइडल्स केमिकल्स युटिलाइज करून किंवा आर्टिफिशियल फर्टिलायझर्स टाकून उत्पादन काय करतो आपण? इन्क्रीज करतात, म्हणजे ॲव्हरेज यील्ड इन्क्रीज करतात, ज्याला काय म्हटलं आपण? ॲग्रो केमिकल बेस्ड ॲग्रिकल्चर. सेकंड ऑप्शन्स काय म्हटलं आपण? ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर, ज्यांच्यामध्ये जे इन्सेक्टिसाइड्स आहेत किंवा फंगिसाइड्स आहेत किंवा डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स विदाउट केमिकल युटिलायझेशन, जे ऑर्गॅनिक फार्मिंग असते ज्याच्यामध्ये फार्म यार्ड मॅन्युअर किंवा कंपोस्ट जे असे फर्टिलायझर्स असतात त्याला बायो कंट्रोल एजंट्स म्हणतो आपण, बायो पेस्टिसाइड्स म्हणतो आपण. अशा युटिलायझेशन्स करून जे आपण ॲव्हरेज यील्ड काढतात त्यावेळेस ती ॲव्हरेज यील्ड काय असते? कमी असते. म्हणजे सेकंड ऑप्शन्समध्ये ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरमध्ये ॲव्हरेज यील्ड काय आहे? कमी आहे. म्हणून थर्ड सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून जर युटिलाइज केलं असेल
असेल तर ती कोणती आहे, जेनेटिकली इंजिनियर्ड क्रॉप बेस्ड ॲग्रिकल्चर. म्हणून आता टुडेज लाईफमध्ये जेवढ्या काही व्हरायटीज तयार करण्यात आल्या, जो डिझायर्ड किंवा जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो त्या प्लांट्समध्ये इंट्रोड्यूस केला आणि न्यू डिझायर्ड व्हरायटीज तयार करण्यात आला, ज्याला काय म्हटलं आपण, जेनेटिकली इंजिनियर्ड क्रॉप बेस्ड ॲग्रिकल्चर. ज्यामधील फर्स्ट पाहिलं आपण, ज्या अराउंड नियर अबाउट इन 1960s सेव्हरल कंट्रीज इन्क्लुडिंग इन इंडियामध्ये काय झालं की ड्रॅमॅटिक इन्क्रीज इन द ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन, उत्पादन जे वाढलं, ज्याला काय नाव दिलं आपण, ग्रीन रिव्होल्युशन्स बाय विलियम गॉड. ॲक्च्युअल आपण ज्या ठिकाणी ग्रीन रिव्होल्युशन्स म्हटलं तर ग्रीन रिव्होल्युशन्समध्ये आपण 2 सायंटिस्टचे नावं लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे नॉर्मन बोरलॉंग आणि दुसरे आहेत MS स्वामीनाथन. दोघांमधील मेन डिफरन्स काय, फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन्स म्हटलं तर नॉर्मन बोरलॉंग अँड इंडियन ग्रीन रिव्होल्युशन्स म्हटलं तर त्यानं कुणाला म्हणायचं, डॉक्टर MS स्वामीनाथन. ज्यावेळेस ॲव्हरेज इल्ड इन्क्रीज क्रॉप प्लांट्समध्ये करण्यात आलं. याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजीचं ज्यावेळेस ग्रीन रिव्होल्युशन्स करण्यात आलं वॉज ड्यू टू द नंबर ऑफ फॅक्टर्स. कोणकोणते फॅक्टर्स होते इकॉनॉमिकल, सायंटिफिक इन्क्लूड्स द यूज ऑफ इम्प्रूव्ड व्हरायटीज. उत्पादन का वाढलं होतं, फर्स्ट सर्व क्रॉप प्लांटच्या व्हरायटीज हे काय केल्या, इम्प्रूव्ड, ज्याला सुधारित व्हरायटीज म्हणतो आपण, इम्प्रूव्ड. त्यानंतर डिफरंट टाईप्स ऑफ केमिकल फर्टिलायझरचा उपयोग करण्यात आला. माहिती आहे आपल्याला, नायट्रोजन कंटेनिंग फर्टिलायझर्स म्हटलं तर युरिया आहे, किंवा फॉस्फेट कंटेनिंग पाहिलं असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट आहे. ऑल दीज आर यांपैकी हे जे मेजर कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते केमिकल फर्टिलायझर्स मॅक्झिमम युटिलाइज करण्यात आलं. किंवा लँड रिफॉर्म्स म्हणजे जी आपली सॉईल आहे त्या सॉईल टेस्टिंग करून सॉईलमध्ये कोणते मिनरल्स कमी आहेत किंवा कोणते जास्त आहेत या टेस्टिंग करून त्याला ॲप्रोप्रिएट लागणारे क्रॉप प्लांट्स म्हणजे स्ट्रॅटेजीज म्हणतो आपण त्याला, डिफरंट ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीज युटिलाइज करून आपण त्या ठिकाणी लँड रिफॉर्म्स करण्यात आलं, पेस्टिसाइड्स युटिलाइज करण्यात आल्या, बेटर ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंटच्या स्ट्रॅटेजीज युटिलाइज करण्यात आल्या आणि इम्प्रूव्ड इरिगेशनल फॅसिलिटी, ज्याला आपण ड्रीप मेथड असेल किंवा स्प्रिंकलर मेथड असेल, ज्या मेथडचा युटिलायझेशन करून ग्रीन रिव्होल्युशनमध्ये ॲक्च्युअल आपण व्हरायटीजद्वारे उत्पादन जास्त करण्यात आलं. हा एक मेन फॅक्टर होता ग्रीन रिव्होल्युशनचा. ज्यानंतर इवन दो द ग्रीन रिव्होल्युशन सक्सेड इन ट्रिपल, नाव लक्षात ठेवा, NCERTमध्ये मेन्शन्स केलेलं आहे, जे ग्रीन रिव्होल्युशन्समध्ये ॲव्हरेज इल्ड आलं होतं ते ट्रिपल पट इन्क्रीज झालं होतं. पण दॅट फूड सप्लाय इट वॉज नॉट इनफ टू फीड द ग्रोईंग ह्युमन पॉप्युलेशन. अंडरलाईन केलेलं आहे, ज्यावेळेस ट्रिपल या ठिकाणी आपण क्रॉप इल्ड इन्क्रीज केलं पण ग्रोईंग पॉप्युलेशनला तेही फूड इनफ होतं का, नाही आहे. ज्यामुळे आपण त्या ठिकाणी जेनेटिकली इंजिनियर्ड बेस्ड पुन्हा क्रॉप प्लांट्सचं युटिलायझेशन ॲग्रिकल्चरल फील्ड्समध्ये करण्यात आलं. Increased yield have the partly been due to the use of improved crop varieties, but mainly due to the use of better management practices and use of agrochemical fertilizer pesticides. However, the farmers इन द डेव्हलपिंग वर्ल्ड ज्याला ॲग्रोकेमिकल्स आर ऑफन टू एक्सपेन्सिव्ह. याचा अर्थ असा लक्षात ठेवायचा, जरी आपण या ठिकाणी बेटर मॅनेजमेंट आणि त्या ठिकाणी डिफरंट टाईप्स ऑफ ॲग्रोकेमिकल्स युटिलाइज केलं तर पण तो एक्सपेन्सिव्ह आहे, कारण त्यांना लागणारा जो खर्च आहे आणि त्याच्या तुलनात्मक जे ॲव्हरेज यील्ड इन्क्रीज होतं तर त्याच्यावर खूप सारा खर्च आपल्याला करावा लागतो. तर याच्याशिवाय अशा काही व्हरायटीज आपण जेनेटिक इंजिनिअरनं तयार केला की त्याला बाहेरून इन्सेक्टिसाईड किंवा फंगीसाईड किंवा पेस्टिसाईड स्प्रेइंग करायची गरज आहे का, नाही आहे. तर डायरेक्टली आपण त्यामधील बीटी कॉटन इंट्रोड्यूस केला म्हणजे तो एंडोटॉक्सिन जीन डायरेक्टली आपण त्या प्लांट्समध्ये इंट्रोड्यूस करतात, म्हणून हा खर्च देखील आपण कमी करू शकतो ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये मेन्स कन्व्हेन्शनल ब्रीडिंग जे आहे सुरुवातीला इन्क्रीज द इन इल्ड एक्झिस्टिंग द व्हरायटीज आर नॉट पॉसिबल यूजिंग द कन्व्हेन्शनल ब्रीडिंग, यूज ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप इज पॉसिबल. म्हणजेच इनिशियल ज्यावेळेस आपण व्हेरिएशन्स टाईपच्या किंवा व्हरायटीज ज्या इम्प्रूव्ड तयार करण्यात आल्या त्यावेळेस आपण नॉर्मल मेथड कोणती होती, क्रॉस पॉलिनेशन्स करून ज्या हायब्रिड व्हरायटीज तयार करतो आपण त्या हायब्रिड व्हरायटीज तयार झाल्यानंतर त्याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत किंवा इन्क्रीज होणारे जे कॅरेक्टर्स आहेत ते आपण पाहतात. पण आज आपण डायरेक्टली जो डिझायर्ड जीन आहे तो इंट्रोड्यूस करून अनडिझायरेबल कॅरेक्टर काय करतात, एलिमिनेट करतात आणि डिझायरेबल कॅरेक्टर अचीव करू शकतो ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी. यांच्यानंतर पाहिलं आपण
ग्रीन रिव्होल्युशनमध्ये ज्या व्हरायटीज तयार करण्यात आल्या त्या व्हरायटीज एक तुम्हाला इमेजमध्ये दिसतोय की हा एक बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरियातला जीन आयसोलेट केला, त्याचे आपण फ्रॅगमेंट्स तयार केला, होस्टमध्ये ट्रान्सफर केला, त्याला कल्चर मीडियममध्ये टाकून त्याचं ग्रोथ केलं आणि प्लांट ब्रीडिंग तयार करण्यात आलं. दॅट इज कॉल्ड द बायोटेक्नॉलॉजी. पण ॲक्च्युअल ॲडव्हान्स बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण कुणाचा उपयोग करतो? इथं आम्ही जो ॲडव्हान्स बायोटेक्नॉलॉजीमध्ये युटिलायझेशन केला ज्याला काय म्हटलं? जेनेटिक इंजिनिअरिंग. With the help of genetic engineering, it is possible to break through natural species barriers and systematically transfer gene from one species to another species that may not be possible in nature. नॅचरली आपण एखादा जीन दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर करू शकतो का? नाही आहे. डायरेक्टली आपण काय करू शकतो तर त्यांच्यातले डिझायरेबल और अनडिझायरेबल कॅरेक्टर दोन्ही क्रॉस केल्यानंतर काय होतात? मिक्स होतात. पण इथं डिझायरेबल कॅरेक्टर आपण डायरेक्टली काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतात. आणि ते फक्त कोणत्या मेथडमध्ये? जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये. याच्यामधील जर सबस्टेशनल इन्क्रीज इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन टर्म्स ॲज असा जो क्वेश्चन विचारला तर कुणामुळे इन्क्रीज झालं होतं? ग्रीन रिव्होल्युशन. आन्सर लक्षात ठेवा. त्यानंतर फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया म्हटलं तर कोण आहेत? डॉक्टर MS स्वामीनाथन. आणि याच्यावर जर MCQज इंट्रोडक्शन्स आले तर अशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. इथं परत आपल्याला एक वाक्य दिलं बायोटेक्नॉलॉजीमध्ये जे आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स तयार केलं ज्याला काय म्हटलं आपण? GMO. यांच्यामुळे जे प्लांट्स तयार करण्यात आले त्या प्लांट्समधील प्लांट्स, बॅक्टेरिया, फंजाय अँड ॲनिमल्स हुज जीन्स have been altered by manipulations are called as the genetically modified organism. लाईन टू लाईन MCQज येऊ शकतो. GMO हा लक्षात ठेवा. इमेजमध्ये आपण डिफरंट टाईपचे प्लांट्स पाहतोय त्यांच्यामधील ह्या जेनेटिकली इंजिनियरनं प्रिपेअर केलेले प्लांट्स आहेत. जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आर युजफुल इन मेनी वेज. कोणकोणता वेज आहेत? प्रोडक्शन ऑफ हाय इल्ड अँड डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज. तर त्या ठिकाणी अंडरलाईन केलेला पार्ट लक्षात ठेवायचं. हाय इल्डिंग अँड डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज हा एक बेनिफिट आहे. सेकंड, जीन मॉडिफिकेशन किंवा जेनेटिक मॉडिफिकेशन्समुळं अबायोटिक ट्रेसेस कोणकोणते? लाईन टू लाईन NCERTतले स्टेटमेंट आहेत. अबायोटिक ट्रेसेस कोणते आहेत? कोल्ड, ड्रॉट, सॉल्टी सॉईल असेल, हीट असेल, या ज्या अबायोटिक किंवा चेंजिंग एन्व्हायरमेंटच्या कंडिशन्स असतात त्याच्या अगेन्स्ट कॅपॅसिटी सर्वाईव्ह होण्यासाठी त्या प्लांट्समध्ये आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी किंवा जेनेटिकली मॉडिफिकेशन्स करू शकतात. म्हणून फर्स्ट कॅरेक्टर अबायोटिक ट्रेसेस लक्षात ठेवा. सेकंड कॅरेक्टर केमिकल पेस्टिसाइड्स म्हणजे रिड्यूस रिलायन्स ऑन द केमिकल पेस्टिसाइड किंवा पेस्ट रेजिस्टन्स क्रॉप. असे काही क्रॉप प्लांट्स तयार करा की त्यांच्यात तो डायरेक्टली एंडोटॉक्सिन जीन इंट्रोड्यूस करा ज्याच्यामुळे एंडोटॉक्सिन्स तयार होतं आणि विदाऊट बाहेरून त्याला स्प्रेइंग करायची गरज पडणार नाही. म्हणजेच इथं पेस्ट रेजिस्टन्स क्रॉप पुढे आपण डिस्कस केला ज्याचं नाव BT कॉटन, बॅसिलस thuringiensis जीन इंट्रोड्यूस केला. इमेजमध्ये आपण हा कॉटन पाहतोय. थर्ड कॅरेक्टर हेल्प टू रिड्यूस द पोस्ट हार्वेस्टेड लॉसेस. आफ्टर हार्वेस्टिंग केल्यानंतर आपण जे इमेजमध्ये फ्रूट्स पाहत आहेत त्या फ्रूटचं जो लाईफ आहे ती लाईफ आपण एक्सटेंड करतो. म्हणजे आफ्टर हार्वेस्टिंग जे लॉसेस होतात ते लॉसेससुद्धा आपण रिड्यूस रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीनं केलेले आहेत. याच्यानंतर ज्या सॉईल्समध्ये लेस मिनरल्स कॅपॅसिटी आहे त्याची इन्क्रीज इफिशियन्सी ऑफ मिनरल युजेस बाय द प्लांट्स. दिस प्रिव्हेंट द अर्ली एक्झॉशन्स ऑफ द फर्टिलिटी ऑफ सॉईल. इथंही आपण त्याचा युटिलायझेशन्स केला. आणि लास्ट, एनहान्स द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ फूड. म्हणजे फूडमध्ये जो विटॅमिन A रिच असणारा गोल्डन राईस तयार करण्यात आली व्हरायटी त्यांच्यामध्ये विटॅमिन A हा जीन इंट्रोड्यूस करून किंवा ॲक्च्युअल बीटा कॅरोटीन हा प्रोटीन तयार करताना त्याचा प्रिकर्सर बीटा कॅरोटीनपासून विटॅमिन A कन्वर्ट होतं. तर हा प्रिपेअर करणारी व्हरायटीज तयार करण्यात आली. कोणती? गोल्डन राईस. म्हणजे त्यांच्यामध्ये काय इन्क्रीज केलं आपण? न्यूट्रिशनल व्हॅल्यू इन्क्रीज केलं. तर हे सर्व बेनिफिट्स कुणाचे आहेत? जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. तर पाचही कॅरेक्टर लक्षात ठेवायचं. लाईन टू लाईन MCQज विचारला जाऊ शकतो. याच्यानंतर जेनेटिकली इंजिनियर्ड हॅज बीन यूज्ड टू क्रिएट टायलर मेड्स प्लांट्स. ज्यांच्यामध्ये मेन जी प्लांट्स आहेत त्या प्लांट्समध्ये आपण जेनेटिकली मॉडिफाईड्स हे प्लांट्स तयार करताना याचा युटिलायझेशन्स केला आहे जेनेटिकली इंजिनियर्समधील. यांच्यामध्ये परत आपण पाहिलं सम ऑफ द ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर्स आर प्रोडक्शन ऑफ पेस्ट रेजिस्टन्स प्लांट. पेस्ट रेजिस्टन्स प्लांट्समधील मेथड कोणती युटिलाइज केली? बॅसिलस thuringiensis जीन ज्याला आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये BT असं म्हटलेलं आहे. जो फर्स्ट BT तयार करण्यात आला तो कोणता होता? ब्रिंजल्स. पण डिफरंट टाईपच्या व्हरायटीज तयार करण्यात आल्या. मधील फर्स्ट BT टॉक्सिन इज प्रोड्युस्ड बाय द बॅक्टेरियम कॉल्ड एज द बॅसिलस thuringiensis.
बॅसिलस टुरिंजेनेसिस हा कोण आहे, एक बॅक्टेरिया आहे जो काय प्रोड्यूस करतो, बीटी टॉक्सिन प्रोड्यूस करतो. आणि जो बीटी टॉक्सिन आहे तो टॉक्सिन ज्यावेळेस इन्सेक्टच्या स्पेसिफिक इन्सेक्टच्या बॉडीमध्ये इनटेक होतो त्यावेळेस त्याच्या मिडगटमध्ये जाऊन त्याला परपोरेशन्स करून काय करतो, किल करतो. तर हा मेन बॅसिलस टुरिंजेनेसिसचा जो बॅक्टेरिया आहे थोरिंगजेनेसिसचा त्यांच्यामध्ये हा प्रोटोटॉक्सिन्स प्रोड्यूस होता. BT toxin gene has been cloned from this bacterium and has been expressed in plant to provide the resistance to insect without the needs of insecticides in effect create the biopesticides. पाहिलं याच्या आधी आपण बायोपेस्टिसाइड्स मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरमध्ये मायक्रोब ऑर्गॅनिझमचा उपयोग करून आपण बायो कंट्रोल जे करतात त्याला बायो कंट्रोल एजंट्स म्हणतो आपण. त्या ठिकाणी आपण बायोपेस्टिसाइड्समध्ये एक्झाम्पल घेतलं होतं. NCERT मधले टर्म लक्षात ठेवा, एक्झाम्पल लक्षात ठेवा. कोणकोणते दिलेत, बीटी कॉटन आहे, बीटी कॉर्न आहे, राईस आहे, टोमॅटो आहे, पोटॅटो अँड सोयाबीन आणि फर्स्ट जे प्रिपेअर केला जातो ब्रिंजल्स. त्यानंतर पहा बीटी कॉटनमध्ये कोणकोणते MCQs विचारले जातील. बीटी कॉटनमध्ये ज्या स्ट्रेन्स आहेत किंवा व्हरायटीज आहेत बॅसिलस टुरिंजेनेसिसच्या प्रोड्यूस द प्रोटीन्स. कोणतं प्रोटीन्स असतात, क्रिस्टल प्रोटीन दॅट किल द सर्टेन इन्सेक्ट सच ॲज कोणकोणते इन्सेक्ट आहेत, लेपिडोप्टेरॉन्स, दुसरा कोलिओप्टेरन्स आणि तिसरा डायप्टेरन्स. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा लेपिडोप्टेरन्समधील एक्झाम्पल टोबॅको, बर्डवर्म, आर्मीवर्म. त्यानंतर कोलिओप्टेरन्समधील बीटल आणि डायप्टेरन्समधील फ्लाईज किंवा मस्किटोज हे त्यांच्यामध्ये एक्झाम्पल्स येतात इन्सेक्टचे. स्पेसिफिक त्यांच्या वेगवेगळ्या स्ट्रेन्स आहेत. तर मॅट्रिक्स क्वेश्चन याच्यावर तयार होऊ शकतो. हा पॅरेग्राफ खूप महत्त्वाचा आहे, अंडरलाईन करायचे आहेत. सम स्ट्रेन्स ऑफ बॅसिलस टुरिंजेनेसिस प्रोड्यूस प्रोटीन्स दॅट किल सर्टेन इन्सेक्ट्स. कोणते इन्सेक्ट्स आहेत ते, टोबॅको बोलवर्म्स असतील, आर्मीवर्म्स असतील, बीटल्स असतील किंवा फ्लाईज, पण बिलॉंग्स टू 3 ग्रुप सांगितले, लेपिडोप्टेरन्स, कोलिओप्टेरन्स अँड डायप्टेरन्स. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ इन्सेक्ट. NCERTची इमेज आहे. कॉटन पाहतोय आपण, 2 कॉटनचे फ्रूट्स आहेत. एक फुल्ली डेव्हलप्ड आहे ज्याला फुल मॅच्युअर कॉटन बोलवर म्हणतो आणि ए मध्ये आपण ज्याला डिस्ट्रॉयड बाय बोलवर्म जो त्या फ्रूटला होल्स केला त्याला बोलवर्म्स म्हणतो आपण. याच्याच अगेन्स्ट आपण बॅसिलस टुरिंजेनेसिस जो प्रोटीन प्रोड्यूस करतं त्याला काय म्हणतो आपण, क्रिस्टल प्रोटीन. ॲक्च्युअल ते इनिशियल कसं असतो, इनॲक्टिव्ह. ॲक्च्युअल दिस बीटी टॉक्सिन प्रोटीन्स एक्झिस्ट as inactive prototoxin but once an insect injects the inactive toxin converted into the active form. याचा सिंपल फॉर्म काय लक्षात ठेवला आपण, ज्यावेळेस तो प्लांट्समध्ये आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो, इनॲक्टिव्ह फॉर्म. ज्याला काय नाव द्यायचं, प्रोटोटॉक्सिन. ज्यावेळेस तो इन्सेक्ट इंजेस्ट करतो त्याने ज्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये इनटेक करतात त्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये जो मिडगटच्या पार्ट्समध्ये अल्कलाईन pH असतो ज्याच्यामुळं त्यांचं काय होतं, प्रोटोटॉक्सिनचं कन्व्हर्जन टॉक्सिक सबस्टन्स किंवा ॲक्टिव्ह प्रोटीनमध्ये होतं, ज्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये काय होतं, त्यांच्या बॉडीमध्ये परपोरेशन्स होतं. द ॲक्टिव्ह द टॉक्सिन्स बाइंड टू द सर्फेस ऑफ मिडगट and epithelial cells and create the pores and that cause cell swelling and lysis and eventually cause the death of insect. Now these are the basic characteristics belongs to the BT cotton. याच्यानंतर पहा specific BT toxin genes were isolated from the Bacillus thuringiensis. लाईन टू लाईन MCQ याच्यावर 100% विचारला गेलेला आहे, विचारलाही जाऊ शकतो. काय दिलं पहा, specific BT toxin gene were isolated from Bacillus thuringiensis and incorporated into the several crop plants such as cotton. ज्यांच्यामधील पहा देर आर द नंबर ऑफ देम्स. फॉर एक्झाम्पल प्रोटीन इनकोडेड बाय जीन, 3 टाईपचे जीन्स दिलेत. जीन्स क्राय फर्स्ट, क्राय सेकंड. नाव लक्षात ठेवा, क्राय फर्स्ट AC अँड क्राय सेकंड AB. कंट्रोल कुणाला कंट्रोल करतं, कंट्रोल कॉटन बोलवर्म. तर कॉटन बोलवर्मसाठीचे 2 जीन्स, क्रायजीन फर्स्ट, क्रायजीन सेकंड. बोलवर्म वर येणारे 2 जीन फर्स्ट आणि सेकंड, क्राय लक्षात ठेवा AC AB. आणि जो कॉर्म बोरर आहे त्याच्यावर एक जीन आहे ज्याचं नाव काय, क्राय फर्स्ट AB. तर याच्यावर MCQs विचारलं होतं. द टॉक्सिन इज कोडेड बाय द जीन नेम्ड, जीनचं नाव काय दिलं, क्रायजीन. तर या ठिकाणी आपण BT कॉटन हा पार्ट्स कंप्लीट केला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करतोय पेस्ट रेजिस्टंट प्लांट, ज्यांच्यामध्ये आपण पाहणार आहेत दॅट इज कॉल्ड लाईक द इन कॉग्नेशिया किंवा ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल RNA सायलेन्सिंग हा पार्ट्स आपण डिस्कस करणार आहे. तर या ठिकाणी आपला फर्स्ट आर्टिकल ॲग्रिकल्चरमधला BT कॉटनपर्यंतचा पार्ट्स कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टार्ट करतोय पेस्ट रेजिस्टन्स प्लांट. ओके, लेट अस स्टॉप हिअर. नाव रिमेनिंग पार्ट विल बी स्टार्ट इन न्यू व्हिडिओ लेक्चर. थँक्यू.